नमस्कार मित्रांनो. आज वाणिज्य पेपर 5 विपणन या अंतर्गत आपण बघणार आहोत कन्झ्युमर बिहेवियर अर्थात ग्राहक वर्तन. मित्रांनो, विपणन प्रक्रियेमधला ग्राहक हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उत्पादकानं निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांची खरेदी करून ग्राहक आपल्या गरजा भागवत असतो. विपणन प्रक्रियेमधल्या ग्राहकाचं वर्तन समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. विपणनाचं यशापयश हे ग्राहकांच्या व्यक्तिगत आणि सामुदायिक प्रतिसादावरती अवलंबून असतं. जे विक्रेते ग्राहकांचं वर्तन जाणून घेत नाहीत त्यांना विपणीतल्या आपल्या सहभागाला गमवावं लागतं. आधुनिक विपणनामध्ये व्यावसायिक हे ग्राहकांना राजा मानून त्याला समाधान देण्यासाठी वेगवेगळी कार्य पार पाडतात. बाजारातली स्पर्धा ही दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होते. बाजारपेठा या वेगवेगळ्या पर्यायी वस्तूंनी आज बहरून आलेल्या आहेत. त्यामुळं विक्रेत्यांपुढं रोज नवीन आव्हानं निर्माण होत आहेत. त्यातली जर आपण प्रमुख आव्हानं बघितली तर ग्राहकांच्या वर्तनामधली भिन्नता किंवा वेगळेपणा हे एक महत्त्वाचं आव्हान झालेलं आहे. मित्रांनो, ग्राहकांच्या वर्तनामधनं विपणनाची प्रक्रिया ही घडत असते. ग्राहकांचं वर्तन जाणून घेतलं तर वेगवेगळे निर्णय घेणं हे कुठल्याही उद्योजकाला म्हणा, विक्रेत्याला म्हणा, सहज शक्य होतं. नवी किंवा नूतन अशा स्वरूपाची उत्पादनं तयार करणं, त्यांची निर्मिती करणं, वस्तूंची वेगवेगळी वैशिष्ट्य, किंमत, वितरण साखळी, विक्री तंत्र इत्यादी प्रकारचे निर्णय घेणं, धोरणं ठरवणं हे सगळं ग्राहकांच्या वर्तनावर अवलंबून असतं. विक्रेत्याला ग्राहकांचं वर्तन जाणून घेणं आवश्यक ठरतं. त्यांच्या वस्तू आणि सेवा कोण खरेदी करतात, किती प्रमाणात ते खरेदी करतात, ग्राहक वस्तू आणि सेवा का खरेदी करतात, केव्हा आणि कशा रीतीनं खरेदी करतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ग्राहक नवीन वस्तूंना कसा प्रतिसाद देतात, खरेदीच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी ग्राहक कोणकोणत्या टप्प्यातून जातात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रश्नांच्या आधारावरच उद्योग संस्थेची जी विपणनाची धोरणं असतात, डावपेच असतात, वेगवेगळे आखाडे असतात, ते अवलंबून असतात. आणि हे घटक जर योग्य प्रकारे पाहिले, ग्राहकाचं मन जर योग्य प्रकारे जाणून घेतलं तर उत्पादन हे योग्य ग्राहकाला आपण योग्य प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतो ॲज अ विक्रेता म्हणून. मित्रांनो, ज्यावेळी आपण व्याख्येविषयी ग्राहक वर्तनाच्या बघतो तेव्हा ग्राहक वर्तनाची वेबस्टर शब्दकोशानं केलेली एक व्याख्या आपल्याला साधी सोपी पाहायला मिळते. ग्राहक वर्तन म्हणजे वस्तू आणि सेवांचं स्वयंमूल्यांकन, खरेदी, उपभोग, प्रसारण इत्यादी बाबत संभाव्य ग्राहकाची मानसिक, सामाजिक, क्रियात्मक स्वरूपी एकंदर वर्तणूक होय. दुसरी जर आपण व्याख्या बघितली तर ग्राहकांचं वर्तन म्हणजे व्यक्ती, समूह, संघटना यांनी गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू, सेवा, अनुभव, कल्पना यांची निवड, खरेदी आणि उपभोग घेण्यासाठी उपयोगात आणलेल्या पद्धती आणि प्रक्रिया यांचा अभ्यास होय. मित्रांनो, ज्यावेळी आपण ग्राहक वर्तन म्हणतो तेव्हा ग्राहक वर्तन हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. ते घटक म्हणजेच ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक होत. कोणते असतात ते घटक बघूयात. पहिला घटक असतो तो म्हणजे वैयक्तिक घटक, दुसरा असतो तो म्हणजे सांस्कृतिक घटक आणि तिसरा असतो तो म्हणजे सामाजिक घटक. आता पहिला आपण बघूया वैयक्तिक घटक कोणते असतात. ग्राहकाचे वैयक्तिक घटक हे त्याच्या वर्तनावर परिणाम करतात. कोणते असतात ते? तर पहिली गोष्ट असते ग्राहकाचं वय.
वस्तू आणि सेवांच्या खरेदी प्रक्रियेमध्ये ग्राहकाचं वय हे परिणाम करत असतं. एखादं लहान मूल असेल तर ते काय घेईल? फुगे खरेदी करेल, खेळणी खरेदी करेल, चॉकलेट्स खरेदी करेल. एखादा तरुण माणूस असेल तर जीन्स टी शर्ट घेईल, लॅपटॉप घेईल, ऑफिस वेअर घेईल. एखादा वृद्ध व्यक्ती असेल तर अशा वेळी तो वुलनचे कपडे घेईल, त्याला आवडणाऱ्या काही ॲक्सेसरीज घेईल, औषधं घेईल. म्हणजेच काय, ज्याला जे पाहिजे, ज्याचं वय काय आहे त्याच्यावर तो काय खरेदी करेल हे ठरतं. दुसरं असतं ते म्हणजे व्यवसाय. ग्राहकांच्या व्यवसायानुसार देखील त्यांचं वर्तन ठरतं. एखादा डॉक्टर असेल तर अशा वेळी त्याचा उत्पन्नाचा स्तर चांगला असेल, त्यामुळं ऐशोआरामी वस्तूवर तो चांगली खरेदी करेल. मग तो कार घेईल, फ्रीज घेईल, AC घेईल. या उलट एखादा ऑर्डिनरी वर्कर कंपनीतला कामगार असेल तर अधिक प्रमाणात त्याच्या उत्पन्नाचा भाग तो कपडे खरेदी करणं, अन्नधान्य खरेदी करणं, वाहतूक असेल याच्यावर खरेदी करेल. म्हणजेच त्याच्या बेसिक नीड्सवर जास्त रक्कम खर्च होईल. तिसरा जो वैयक्तिक घटक असतो तो म्हणजे जीवनशैली. एखादी व्यक्ती, कुटुंब यांची जीवनशैली ही ग्राहक वर्तनावर परिणाम करते. एखाद्या कुटुंबाची जीवनशैली तर अगदी आरामदायी स्वरूपाची असेल, लक्झरियस लाईफ, तर अशा वेळी हायफाय कपडे, चांगल्या कंपन्यांची किमती घड्याळं, मोटरसायकल असेल, फोर व्हीलर असेल, वेगवेगळी उंची अत्तरं असतील, याच्यावर ते भरपूर खरेदी करतील. त्याचं वर्तन तसं असेल. त्यानंतर असतं ते म्हणजे उत्पन्न. उत्पन्न म्हणजेच क्रय शक्ती. ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट घेण्याची इच्छा असते आणि त्या इच्छेला पैशाचं पाठबळ लागतं तेव्हा त्याचं मागणीत रूपांतर होतं. त्यामुळं पैशाचे पाठबळ असलेली किंवा क्रयशक्ती असलेली एखादी इच्छा असेल तर त्याला आपण मागणी म्हणतो. त्यामुळं ग्राहकाचं उत्पन्न हे त्याच्या वर्तनावर मोठा परिणाम करतं. सुशिक्षित लोकांमध्ये वाढतं जर उत्पन्न असेल तर त्याचा मोठा हिस्सा हा शिक्षण असेल किंवा ऐशोआरामाच्या वस्तू असतील याच्यावर खर्च करण्याकडे आजकाल कल आढळतो. मग चांगला मोबाईल सेट घेणं असेल, चांगला टेलिव्हिजन घरात घेणं असेल, चांगली कार खरेदी करणं असेल, चांगल्या ॲक्सेसरीज घेणं असेल, यामध्ये ते खर्च करतात. ग्राहकाचं उत्पन्न कमी झालं तर ग्राहकाचा खर्च कमी होतो. आज कोविड सिच्युएशन सगळीकडे आहे, अर्थव्यवस्था ठप्प आहे, अनेकांचं उत्पन्न कमी झालं आहे. लगेच या ऐशोआरामी वस्तूंवरचा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दाखवणाऱ्या वस्तूवरचा खर्च कमी करून बेसिक नीड्सवरचा खर्च आज वाढलेला आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे राहणीमानाची पातळी. ग्राहकांच्या राहणीमानाचा प्रभाव हा त्याच्या खरेदी वर्तनावर पडतो. ग्राहकाचं उत्पन्न कमी झालं लगेच खर्चाचं प्रमाण कमी होत नाही, कारण त्याला त्याच्या राहणीमानाच्या पातळीवरून सहजासहजी खाली येणं जमत नाही. उच्च प्रतीचे राहणीमान असणारे लोक हे टापटीपपणावर अधिक खर्च करतात. त्यांच्या आवडीनिवडी, वस्तूंची उपयोगिता, नाविन्यता जोपासणं या गोष्टीवर ते अधिक खर्च करताना आढळून येतात. त्यानंतर दुसरे महत्त्वाचं असतं ते म्हणजे सांस्कृतिक घटक. ज्यावेळी आपण सांस्कृतिक घटक म्हणतो तेव्हा त्यात नीतिमूल्य येतात, परंपरा येतात, विश्वास येतो. संस्कृतीनुसार वेगवेगळे सण असतील, व्रतवैकल्य असतील, समारंभ असतील हे आपण साजरे करतो. संस्कृतीची जी नीतिमूल्य असतात ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. प्रत्येक संस्कृतीची वेगवेगळी उपकेंद्र आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग राष्ट्रीयत्व असेल, धर्म असेल, पंथ असेल, जात असेल यांचा समावेश होतो. सांस्कृतिक केंद्र आपलं काय असेल, सांस्कृतिक उपकेंद्र काय असेल याचा परिणाम होतो. संबंधित ग्राहकाची संस्कृती काय, धर्म काय, राष्ट्रीयत्व काय याच्यावर त्याचं वर्तन कसं असणार आहे हे ठरतं. त्यामुळं सांस्कृतिक घटक ज्यामध्ये नीतिमूल्य, परंपरा आणि विश्वास, आपलं राष्ट्रीयत्व काय आहे, जात, धर्म, पंथ काय आहे याच्यावर देखील एक ग्राहक म्हणून आपण काय वर्तन करू हे अवलंबून असतं. त्याच्यानंतर असतात ते म्हणजे सामाजिक घटक. ज्यावेळी आपण सामाजिक घटक म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक समाजशास्त्रीय घटकांचा समावेश होतो. ग्राहक ज्या समाज व्यवस्थेचा घटक आहे त्याचा परिणाम त्याच्या वागणुकीवर किंवा वर्तनावर होत असतो. भारतासारखा देश जर आपण घेतला तर समाज आणि सामाजिक संस्था या व्यक्तीच्या जीवनात निर्णायक ठरत असतात.
त्यामध्ये मग कुटुंब असतं, समाज घटक असतात, सामाजिक वर्ग असतात. कुटुंब ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी कुटुंब हा एक प्राथमिक आणि नैसर्गिक स्वरूपाचा सामाजिक गट असतो. ग्राहकांच्या अनेक निर्णयावर कुटुंबातल्या घटकांचा प्रभाव असतो. उपभोक्त्याच्या निर्णयावर संपूर्ण कुटुंबाच्या आशा आकांक्षा निगडीत असतात. आजकाल कुटुंबातली स्त्री, मुलं यांचा प्रभाव हा खरेदी निर्णयावर आढळून येतो. दुसरं असतं ते म्हणजे संबंधी समूह, म्हणजे प्राथमिक गट आणि दुय्यम गट. व्यक्ती ही कुटुंबातली एक घटक असते. कुटुंबातले आणि कुटुंबाबाहेरचे अनेक सदस्य त्याच्याबरोबर असतात. अनेक लोकांशी त्याचे औपचारिक आणि अनौपचारिक संबंध असतात. प्राथमिक गट ज्यावेळी आपण म्हणतो त्यात मित्रपरिवार येतो, नातेवाईक येतात, शेजारी येतात, सहकारी येतात. यांच्याशी सतत अनौपचारिक संबंध येतात. त्यामुळं त्यांच्या सहवासाचा परिणाम हा ग्राहकांच्या वर्तनावर होत असतो. दुय्यम गट ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्यात धार्मिक, व्यावसायिक, कामगार संघटना अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. या गटाचे संबंध हे औपचारिक स्वरूपाचे असतात आणि कमी प्रमाणात येतात, पण त्याचा देखील काही परिणाम ग्राहकाच्या वर्तनावर होऊ शकतो. ज्यावेळी आपण वर्ग आणि जात असं म्हणतो, सोशल क्लास अँड कास्ट, त्यावेळी व्यक्तीच्या खरेदी वर्तनावर त्याचा वर्ग कोणता आहे, त्याची जात काय आहे याचा मोठा प्रभाव पडतो. सामाजिक वर्ग हा पेशा किंवा आर्थिक स्तराशी संबंधित असतो, तर जात ही जन्मावर ठरत असते. आजकाल शहरीकरणामुळे जातीयतेचा प्रभाव कमी होतोय, पण नोकरदार असेल, व्यावसायिक असेल, व्यापारी, शेतकरी, डॉक्टर्स, प्राध्यापक, वकील असे अनेक वर्ग आज तयार झालेले आहेत. प्रत्येक वर्ग, प्रत्येक जात हे स्वतःचं राहणीमान, आवडनिवड याचा प्रभाव हा त्यांच्या ग्राहक वर्तनावर घडवून आणत असतात. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे संस्कार. व्यक्तीवर झालेले संस्कार हे ग्राहक वर्तन प्रभावित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यक्तीची वर्तणूक पद्धत कशी आहे, घरातलं वातावरण कसं आहे, राहणीमान कसं आहे, काटकसरीपणा आहे का, या गोष्टींचा ग्राहकाच्या वर्तनावर परिणाम पडतो. तुमच्या मनोभूमिका काय आहेत, दृष्टिकोन काय आहेत, पापपुण्याच्या कल्पना काय आहेत, या सगळ्याचा परिणाम ग्राहक वर्तनावर होतो. सांस्कृतिक प्रवाह किंवा बदल यांचा विपणन कार्याशी संबंध असतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे अभिप्राय संस्था किंवा व्यक्ती. आधुनिक विपणन प्रक्रियेमध्ये वस्तू आणि सेवांबद्दलचे अभिप्राय किंवा मतं देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना विशेष स्थान आहे. त्यांनी दिलेल्या अभिप्रायाचा जाहिरातीद्वारे प्रसार केला जातो. अर्थात तज्ज्ञ व्यक्ती किंवा नामांकित संस्थांचा अभिप्राय याचा परिणाम हा ग्राहकांच्या वर्तनावरती होत असतो. त्यामुळे हे देखील एक महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. त्यामुळे ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे घटक ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा 3 ठळक गोष्टी येतात: वैयक्तिक, सांस्कृतिक आणि सामाजिक. ज्यावेळी आपण वैयक्तिक म्हणू तेव्हा तिथे ग्राहकाचं वय काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, जीवनशैली कशी आहे, उत्पन्न किती आहे, राहणीमानाची पातळी कशी आहे, याचा आढावा आपण घेतो. सांस्कृतिक घटक म्हणतो तेव्हा नीतिमूल्य, परंपरा, विश्वास, राष्ट्रीयत्व काय, धर्म, पंथ, जात काय, नीतिमूल्य काय आहेत, या सगळ्या गोष्टी, संस्कृती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतो. सामाजिक घटक म्हणतो तेव्हा कुटुंब, प्राथमिक आणि दुय्यम संबंधी समूह, वर्ग, जात, संस्कार आणि अभिप्राय संस्था या सगळ्या घटकांचा आपण विचार करतो. हे जे सगळे वैयक्तिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटक असतात त्याचा प्रचंड असा परिणाम ग्राहकाच्या वर्तनावरती होत असतो. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आपण बघणार आहोत तो असणार आहे ग्राहक खरेदी निर्णय प्रक्रिया. मित्रांनो, ग्राहक वस्तूंची किंवा सेवांची खरेदी करण्यासाठी जेव्हा निर्णय घेतात त्यावेळी ग्राहकांची मानसिक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. विक्रेत्यांना ग्राहक वर्तनातली प्रत्येक समस्या ही मानसिक भूमिकेमधून समजून घ्यावी लागते. ग्राहक वस्तूंची खरेदी केव्हा करेल, कशी करेल, कुठे करेल, किती करेल हे पाहत असताना ग्राहकाची मानसिकता समजून घेणं गरजेचं असतं. ग्राहक वस्तू किंवा सेवा यांची खरेदी करताना, निर्णय घेत असताना पुढील 5 पायऱ्या विचारात घेत असतो. त्या असतात: गरज निश्चित करणं, माहिती आणि ज्ञानाचा शोध घेणं, पर्यायांचं मूल्यमापन करणं, प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय घेणं आणि खरेदीनंतरचं वर्तन. पहिला पॉईंट आहे ते म्हणजे गरज निश्चित करणं.
खरेदी प्रक्रियेतली ही पहिली पायरी आहे. व्यक्तीला निर्माण झालेली गरज किंवा अपूर्ण राहिलेली गरज ही खरेदी प्रक्रियेचा उगम असतो. व्यक्ती किंवा संघटनेची गरज ही अंतर्गत किंवा बाह्य संवेदनांमधून निर्माण होत असते. अंतर्गत संवेदनांचं जर आपण बोलायचं तर ज्यावेळी आपल्याला भूक लागते किंवा ज्यावेळी आपल्याला तहान लागते, अशा वेळी आपण काय करतो? भूक लागली, एखाद्या हॉटेलात जाऊन आपण काहीतरी खाऊ, खरेदीची गरज निर्माण झाली. तहान लागली, कुठंतरी कोल्ड्रिंक पिली, लस्सी पिली, तर आपल्याला गरज निर्माण झाली. बहिर्गत संवेदना ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा एखादी जाहिरात बघून किंवा एखाद्या मित्राचा सल्ला घेतला तर अशा वेळी ही निर्माण होते. त्याला म्हणतात बहिर्गत गरज. बऱ्याच वेळेला गरजा निर्माण होण्याचं कारण हे वस्तूंचा आपल्याकडे असलेला अभाव हे असतं. दुसरं जे असतं ते म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा शोध. व्यक्तीच्या मनात एखादी वस्तू किंवा सेवेच्या खरेदीची गरज निर्माण झाली की तो त्या वस्तू आणि सेवेच्या संदर्भात सभोवतालच्या घटकांकडून माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग जाहिरात बघणं असेल, इंटरनेटवर जाऊन काहीतरी माहिती सर्च करणं असेल, मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, त्यांच्याशी चर्चा करणं असेल, व्यापाऱ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधणं असेल, वृत्तपत्र, रेडिओ, टी व्ही बघणं असेल, या सगळ्या माध्यमातून माहिती आणि ज्ञानाचा शोध तो घेत असतो. या माहितीमुळं वस्तूबाबत सर्वसाधारण जाणीव होते. प्रत्येक वस्तूची निवड ही तांत्रिक बाबी काय आहेत, लोकप्रिय ब्रँड कोणता आहे याच्यावर अवलंबून असते. व्यावसायिक कंपन्यांच्या उत्पादनाबाबत माहिती मिळवून ग्राहक त्यांच्या वैशिष्ट्यांची पडताळणी करतो, तुलना करतो, म्हणजेच माहिती आणि ज्ञानाचा शोध. आता आपल्याला जर एखादा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर आपण काय चटकन बाजारात गेलो, उचलला, लॅपटॉप आणला असं होत नाही. आपण बघतो की लॅपटॉप खरेदी करत असताना तो डेलचा घ्यायचा, HP चा घ्यायचा, ॲपलचा घ्यायचा की आणखी कोणत्या कंपनीचा घ्यायचा. मग त्याची फीचर्स काय आहेत, बॅटरी किती वेळ टिकते, रॅम साईज किती आहे किंवा अन्य वेगवेगळी फीचर्स, ॲप्स कोणती, सॉफ्टवेअर्स कोणती आतमध्ये इन्स्टॉल करून देतात का, कंपॅरेटिव्ह कॉस्ट्स किती आहेत, वेगवेगळ्या एरियातल्या किमती काय आहेत, या सगळ्या गोष्टी किंवा कंपनी प्राईस काय आहे हे सगळं विचारात घेऊन नंतर आपण काय करत असतो, लॅपटॉप खरेदी करतो. यालाच म्हणतात माहिती आणि ज्ञानाचा शोध घेणं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे पर्यायांचं मूल्यमापन. खरेदी निर्णय प्रक्रियेमध्ये पर्यायांचं मूल्यमापन हा महत्त्वाचा टप्पा आहे. वस्तू खरेदी करताना ग्राहक आपली गरज आणि उपलब्ध पर्याय यांच्या तुलनेत वस्तूंची उपयोगिता पडताळून पाहत असतो. त्या पडताळणीमध्ये किंमत, वैशिष्ट्य, वस्तू उपयोगिता, दर्जा, सुरक्षितता असे वेगवेगळे पैलूंचा समावेश असतो. ग्राहकाच्या वस्तू खरेदीचा कल हा अनेक बाबीवर अवलंबून असतो. ग्राहक उपलब्ध पर्यायामधून उत्कृष्ट पर्याय निवडण्याचा प्रयत्न करत असतो. आता मला लॅपटॉप घ्यायचा, एक डेलचा आहे, एक HP चा आहे. तर अशा वेळी मी बघतो डेलची प्राईस जास्त आहे, HP ची प्राईस तुलनेनं कमी आहे. पण डेलची क्वालिटी चांगली आहे, HP ची थोडी कमी आहे. हे मी उदाहरण देतो आहे, नॉट्स रियालिटी. तर अशा वेळी मी काय म्हणणार, त्यातल्या त्यात चांगली प्राईज आणि त्यातल्या त्यात चांगली क्वालिटी कशात आहे. समजा डेलमध्ये आहे तर मी डेलचा खरेदी करेन, समजा HP ते मी HP चा खरेदी करेन. म्हणजेच पर्याय समोर ठेवलेत आणि त्यातला जास्त चांगला पर्याय कोणता आहे हे बघून आपण त्याप्रमाणे काय करत असतो, खरेदी करत असतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे प्रत्यक्ष खरेदी निर्णय. खरेदी निर्णय प्रक्रियेत ग्राहक सर्वोत्तम पर्यायाची निवड करतो आणि वस्तू खरेदीचा निर्णय घेतो. वस्तू खरेदी करताना 2 घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे ग्राहकाच्या सहयोगी समूहाचा वस्तूबद्दलचा दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे प्रासंगिक स्वरूपात येणाऱ्या अडचणी. म्हणजे काय, तर कुटुंबातल्या व्यक्तीचा आजारपण, पगाराला उशीर झाला असे प्रश्न असतात. खरेदी बाबतीतले सर्व घटके ग्राहकाच्या बाजूने जर असतील तर प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय हा ग्राहक सहजपणे काय करू शकतो, घेऊ शकतो. सामान्यपणे खरेदी निर्णय घेत असताना ग्राहक ब्रँड कोणता, परिमाण काय, खरेदीची वेळ, रक्कम देण्याची पद्धत असे घटक किमान पक्षी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाबतीत तरी विचारात घेत असतो. मित्रांनो,
ज्यावेळी आपण हे म्हणतो त्यावेळी आता साधंच उदाहरण घ्या, मला लॅपटॉप घ्यायचा आहे समजा 40,000चा. मी माझ्या मित्रमंडळींशी चर्चा करेन, कलिग्सशी चर्चा करेन. त्यांनी जर HP चा तू घेच असं म्हटलं, मी लगेच घेईन. दुसरी गोष्ट मला विचारात घ्यावी लागेल ती माझ्याकडे पैसे आहेत का तेवढे, पगार उशिरा होतोय की काय, कुटुंबात काही दुसरा आकस्मिक खर्च आहे का. म्हणजे जर सगळीकडून यस म्हणतायत सगळे माझे, ज्यांच्यावर माझा विश्वास आहे असे लोक, आणि पैसेही माझ्याकडे अवेलेबल आहेत तो घेण्यासाठी, तर अशा वेळी मी लगेच खरेदी करेन. मी प्रत्यक्ष निर्णय करत असताना आजूबाजूचे लोक काय म्हणत आहेत माझ्या विश्वासातले आणि त्यासाठी आवश्यक क्रयशक्ती माझ्याकडे आहे का, याच्यावर मी प्रत्यक्ष खरेदी निर्णय घेत असतो. त्याच्यानंतर शेवटचं असतं ते म्हणजे खरेदीनंतरचं वर्तन. ग्राहकानं वस्तू खरेदी केली की विपणन व्यवस्थापक त्या ग्राहकाची समाधान पातळी शोधायचा प्रयत्न करतो. आधुनिक विपणनात ग्राहकाने एकदाच वस्तू खरेदी करण्यापेक्षा वारंवार तो आपल्याकडे कसा येईल, आपला कायमचा ग्राहक कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. ग्राहकाच्या पहिल्या खरेदीनंतर त्यानं वस्तू उत्पादक कंपनीशी नातं निर्माण होतं. त्यातूनच पुढं वारंवार विक्री होते. त्यामुळं ग्राहकांच्या खरेदीनंतरचं वर्तन महत्त्वाचं असतं. वस्तू खरेदीनंतर ग्राहक समाधानी असेल तर तो त्या कंपनीचा माल पुन्हा खरेदी करायचा विचार करतो. जर तो असमाधानी असेल तर तो त्या वस्तूंच्या अकार्यक्षमतेबद्दल सहयोगी समूहाकडे बोलतो. त्यामुळं वस्तूंबद्दल नकारात्मक प्रतिमा देतो. तो तर येतच नाही, पण आजूबाजूचे लोक पण पुन्हा ती वस्तू त्या कंपनीकडे खरेदी करायला येत नाहीत. त्यामुळं ग्राहक जर असमाधानी असेल तर उत्पादकानं त्याचं कारण शोधलं पाहिजे आणि ते ग्राहकाला समाधानी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण एक ग्राहक आपले हजारो ग्राहक तोडू शकतो आणि एक समाधानी ग्राहक आपल्याला हजारो ग्राहक मिळवून देऊ शकतो. त्यामुळं खरेदीनंतरचं वर्तन हे देखील महत्त्वाचं असतं आणि विक्रेता किंवा व्यवसाय संस्थेचं त्याच्याकडे लक्ष असणं हे देखील आवश्यक असतं. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण ग्राहक वर्तन म्हणजे काय, ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे वेगवेगळे घटक की ज्यामध्ये वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक बघितले आणि त्याच्यानंतर ग्राहक खरेदी निर्णयाची प्रक्रिया कशी असते हे बघितलं. या ठिकाणी आपण थांबूयात.